सण समारंभांना गोडाधोडाचं जेवण झालं की आपल्यापैकी बहुतेक जण विडा खातातच, हो की नाही? आज आपण बनवतोय तांबूल. माहूरच्या रेणुका देवीला आणि इतर अनेक देव्यांना वाहिला जाणारा आणि मुखशुद्धीसाठी अतिशय गुणकारी. विड्याची पानं धुवून कोरडी करायची, देठ खुडायचे, पानं अशी कापून घ्यायची. इथे मी 50 पानं घेतलीत. पानांचे तुकडे मिक्सरमध्ये, त्यात 4 चमचे कच्ची बडीशेप, 2 चमचे धना डाळ, 2 चमचे कातरलेली सुपारी, 6-7 लवंगा, पाव चमचा कात, 1 टेबलस्पून खडी साखर आणि 4 हिरव्या वेलची घालून मिक्सरमधनं थोडं फिरवून घ्यायचं. मिश्रण जरा सारखं करायचं आणि त्याच्यात 1.5 टेबलस्पून हरीपत्ती म्हणजे गुंजेचा पाला, 1 टेबलस्पून सुकं खोबरं, 2 चमचे सुंठ पावडर, 2 चमचे ज्येष्ठमध पावडर आणि पाण्यात भिजवलेला पाव चमचा चुना घालून सगळं बारीक फिरवून घ्यायचं. सर्वात शेवटी 1.5 टेबलस्पून गुलकंद घालून पूर्ण फिरवलं की आपला पौष्टिक पाचक असा तांबूल तयार. त्याला 2-3 दिवस पंख्याखाली मस्त वाळवायचं. फ्रीजमध्ये अगदी महिनाभर छान टिकतो. वरून रंगीत बडीशेप आणि टुटी फ्रुटी. सणासुदीला गोडाधोडाच्या जेवणानंतर घरी बनवलेला असा तांबूल हवाच. नक्की ट्राय करा.